टॉप 18 प्रायोजक बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 70% पाणीसाठा. सध्याच्या स्थितीत मुंबईतील 10% पाणी कपात. मुंबई रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवली. विद्यार्थ्यांच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे सतर्क. नियमित बंदोबस्तासह 25 ते 40 अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस जवान तैनात. लोणावळा कर्जतची तिसरी मार्गिका येत्या 31 जुलैपर्यंत सुरू होणार. भूस्खलनामुळे बाधित झालेल्या तिसऱ्या मार्गिकेची पुनर्बांधणी युद्धपातळीवर सुरू. कल्याण कसारा रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या लोकलला रेड सिग्नल. रेल्वे प्रवासी संघटनेनं मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केलेल्या मागणीला यश. पावसाळ्यात मेट्रो मार्गावरील प्रवासी संख्येत मोठी वाढ. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल 3,73,000 प्रवाशांनी प्रवास करून केला नवा विक्रम. मुंबईत भाज्यांच्या दरात 20% घसरण. वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या महाराष्ट्र बंदचा फटका. परवडणारी घरं उभारण्यासाठी म्हाडाकडे आता जागाच नाही. कोकण मंडळ MMR मध्ये भूखंडाच्या प्रतीक्षेत. बेस्टच्या डबल डेकर बसेसची संख्या वाढणार. लवकरच बेस्ट बसच्या ताफ्यात 150 डबल डेकर बस दाखल होणार. आषाढी वारीनिमित्त मुंबईत डबेवाल्यांची बस सेवा 1 दिवस राहणार बंद. ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल डबेवाला संघटनेनं व्यक्त केली दिलगिरी. आणि आता AI मोजणार. पंढरपुरातील वारकरी. प्रत्येक भाविकाला मिळणार विशेष नंबर. नो एंट्रीतील वाहनं देखील पकडणार. मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ जारी केलेला आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेचा मसुदा या संदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा होईल अशी माहिती मोदींनी दिलेली आहे. तसंच सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे आणि त्यावेळी लवकरात लवकर ते बिल पास करण्याचा प्रयत्न केला जाईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान पेपर लीक ही किरकोळ विषय नाही. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप त्रासदायक आहे. त्यामुळे पेपर लीक घटनेनंतर आतापर्यंत गेल्या 2.5 महिन्यात अनेक पावले टाकण्यात आली. गुन्हेगारांना पकडण्यात आलं. ते तुरुंगात आहेत असंही मोदी म्हणाले. तसंच आपली महत्त्वाची जबाबदारी होती. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये. तात्काळ परीक्षा घेण्याची गरज होती. सरकारनं सर्व शक्तीचा वापर करत 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं आयोजन केलं. 5-6 दिवसांपूर्वी 19 तारखेला निकाल देखील आला. देशात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या देखील आल्या असंही मोदी यांनी व्हिडिओमधून स्पष्ट केलं. मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है. तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आश्वासन फोल असल्याचं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाचं नाटक कशासाठी असा सवालही त्यांनी विचारलाय. 2024 का जो पेपर लीक हुआ उसमें वो पेपर किसी ने लीक नहीं किया.
इस तरह से ये करेंगे आप फास्ट ट्रैक कोर्ट बना के? कल 9:30 बजे प्रधानमंत्री जी ने ट्वीट करके भी कहा था कि मैं फास्ट ट्रैक कोर्ट बनाऊंगा, और 1:30 बजे मात्र कुछ घंटों के बाद पीटीआई की खबर आई कि सीबीआई ने मास्टरमाइंड को छोड़ दिया। अगर आपकी सीबीआई आप कोर्ट में सबूत ही पेश नहीं करेंगे तो इन फास्ट ट्रैक कोर्ट्स का क्या अहमियत है? प्रधानमंत्री जी, आप पेपर लीक माफिया को क्यों बचाना चाहते हैं? आप इस तरह के झूठे और खोखले आश्वासन देश को क्यों दे रहे हैं? पूरा देश का युवा पीड़ित है, बच्चों ने आत्महत्या कर ली, और आप इस तरह के खोखले वादे कर रहे हैं। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ संदेशावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे। सोशल मीडियावरील पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना त्यांच्या भावनांचा अपमान करू नये असं म्हटलंय। तसंच धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि आंदोलक विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी केली आहे। बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि या बैठकीत पेपर फुटी संदर्भात कठोर निर्णयाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीत पेपर फुटी संदर्भात कठोर निर्णयाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। ब्रेकनंतर स्वागत। पंढरपुरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच भाविकांची मोठी गर्दी होती आणि त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात आणि या सगळ्याच रस्त्यांमध्ये वारकरी आता मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। या सगळ्या गर्दीने भक्तीने हे रस्ते न्हावून गेलेले आहेत आणि याबाबत थेट पंढरपुरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी। आषाढी एकादशीच्या सोहळ्याला काही तास उरले आहेत आणि अवघी पंढरी दुमदुमून गेलेली आहे। संपूर्ण पंढरपूरमध्ये लाखो वारकरी भाविक दाखल झालेले आहेत। मानाच्या पालख्या वाखरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि काही तासानंतर पंढरपुरात त्या दाखल होतील। संपूर्ण पंढरपूर या विठ्ठलाचा मळा भक्तांनी फुलला आहे। आपण आता पश्चिमद्वार येथे आहोत आणि पश्चिमद्वार येथे ही जी भाविकांची वारकऱ्यांची जी रेलचेल आहे ती दिसतेय आणि जे दुकानं आहेत ते दुकानं सुद्धा जे आहेत मंदिर परिसरातील ते ओसंडून वाहत आहेत भाविकांच्या खरेदीसाठी, प्रसादासाठी। एकंदरीत विक्रमी आकडा जो अपेक्षित आहे प्रशासनाला आषाढी वारीचा तो निश्चितच गाठण्याची शक्यता एकंदरीत दिसत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर ना परत एकदा या आषाढी वारीचा जो भाविकांचा आकडा आहे तो प्रशासनाकडनं जाहीर होईल। मात्र जी गर्दी दिसतेय त्यानुसार ही वारी विक्रमी तर होईल आणि शिस्तबद्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासन पूर्ण कसोशीने प्रयत्न करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर। तर पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शन रांगेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी आणि याच गर्दीमध्ये जेनझी असणारी तरुणाई ही सुद्धा दिसते। सध्या विद्यार्थी आणि तरुणांचं दिल्लीसह देशभरात आंदोलन सुरू आहे आणि अशामध्येच तरुणाई पंढरपूरच्या वारीत सुद्धा सहभागी झाली आहे। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात आता वारकऱ्यांची गर्दी होऊ लागलेली आहे आणि सगळे तरुण वारकरी सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। एकीकडे दिल्लीमध्ये सगळ्या जेनझी तरुणांचं आंदोलन सुरू आहे तर काही आपल्याला तरुण दिसत आहेत थेट पंढरपुरात आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे जेनझी वारकरी सुद्धा आपल्याला या दर्शन रांगेमध्ये बघायला मिळतात। प्रचंड मोठी अशी दर्शन रांग पंढरपूरमध्ये बघायला मिळते आणि तोच उत्साह, तीच ऊर्जा घेऊन हे सगळे तरुण वारकरी सुद्धा आपल्याला सध्या पंढरपूरमध्ये दाखल झालेले बघायला मिळत आहेत।